महाकारुणिक महामानव सम्यक संबुद्ध तुमचे आणि माझे सर्वांचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो। आणि आता हा जो भारतीय बौद्ध महासभा हेंद्रेवाडा शाखेचा वर्ष आणि या वर्षावासानिमित्त हे 11वं पुष्प आज गुंफलं जाणार आहे। त्याचा विषय आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आज उपस्थित आहेत भारतीय बौद्ध महासभेचे आदर्श बौद्धाचार्य आदरणीय आयुष्यमान सुनील क्षीरसागर। त्यांचा हे विषय सुरू होण्या अगोदर आपण आपल्या रिवाजाप्रमाणे त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेणार आहोत आणि त्यानंतर विषयाला रीतसर सुरुवात होईल। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादिठाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि
बुद्ध पूजा वर्णगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन कुल्येन मेतेन लभामि मोक्षम् ऊपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारापदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम् सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धधम्मश्च संघं सुगततनुभवा धातो धातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकल दश दिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा विमस्मरण विमस्तुति सकल विद्यं विदुरयानं देवरूपं सुजीव विमल चक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम वीरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजानरवरा रक्त स्वजन उद्धार भगवंत आमुचा खरा भक्त काजा सवदार संगरी शस्त्र धरिता करी कापरारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोणता जीर्ण श्रुति जाळिता अजाळिल्या अगतिका मार्ग साधा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धा शरण धम्मा शरण संघासमी भीमराज। भारतीय बौद्धांची तमाम भारतीय बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा आदरणीय मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर आणि कायदेशीर सल्लागार प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करून आपणा सर्वांना सस्नेह जय भीम करतो। संस्थेच्या परिपाठाप्रमाणे हा वर्षा प्रवचन मालिकेचा कार्यक्रम याचा 11वा पुष्प मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आज गुंफणार आहेत। भारतीय बौद्ध महासभेचे आदर्श बौद्धाचार्य सन्माननीय
आयुष्मान सुनील क्षीरसागर. मी त्यांना विनंती करतो की आपण आता माईकचा ताबा घ्यावा. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंगल विचारांना वंदन. संपूर्ण भारतभर विज्ञानिष्ठ बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा, या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या धम्मकार्यास वंदन. तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वास जय भीम. तसेच तमाम भारतीयांना एक करून त्यांच्या न्याय हक्कासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून देणे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी, याचे संस्थापक आणि भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा हेंद्रेपाडा बदलापूर च्या वतीने आयोजित ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिका, या प्रवचन मालिकेतील प्रवचनाचं 11वं पुष्प आज या ठिकाणी गुंफलं जात आहे. त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शाखाध्यक्ष आदरणीय अरविंदजी कांबळे, सरचिटणीस आदरणीय सिद्धार्थ कदम, तसेच ज्या विभागाच्या मार्फत हा कार्यक्रम चालतो त्या संस्कार विभागाचे प्रमुख आदरणीय विश्वासजी जाधव, तसेच मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याची जबाबदारी घेणारे आणि त्याचबरोबर शाखेच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे आदरणीय बर्वे गुरुजी, तसेच या प्रवचन मालिकेमध्ये ऑनलाईन सहभागी असलेले भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहराचे अध्यक्ष आदरणीय भीमरावजी ब्राह्मणे सर, तसेच सरचिटणीस आदरणीय अमोलजी गायकवाड आणि त्यांची सर्व कार्यकारिणी, तसेच या प्रवचनासाठी उपस्थित असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या सचिवा आणि बदलापूर शहराच्या पालकमंत्री आदरणीय निर्मलाजी कांबळे, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा शाखा कात्रजचे सरचिटणीस आदरणीय उत्तमजी कांबळे आणि त्यांची सर्व कार्यकारिणी, तसेच या ऑनलाईन प्रवचनामध्ये सहभागी असलेले सर्व बदलापूर शहरातील शाखेचे, वॉर्ड शाखेचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व कार्यकारिण्या, तसेच बदलापूर शहरामध्ये धम्मगतिमान करण्यासाठी कार्यरत असलेल्या विभिन्न संस्थांचे पदाधिकारी आणि उपासक उपासिका सर्वांना सविनय जय भीम करतो. आणि आजचा जो विषय आहे त्याला मी सुरुवात करत आहे. आजचा जो विषय आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज, अर्थात ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटना कलम क्रमांक 1 यामध्ये आपल्या देशाच्या नावाचा उल्लेख आहे, तो म्हणजे भारत राष्ट्रभाषेमध्ये आणि इंग्रजीमध्ये इंडिया. तर या देशाची जी संस्कृती आहे ती प्राचीन संस्कृती आहे, प्रगल्भ संस्कृती आहे, विविधतेने नटलेली संस्कृती आहे. या संस्कृतीचा कालखंड जर आपण पाहिला तर इसवी सन पूर्व 2700 ते साधारणतः इसवी सन पूर्व 600 हा कालखंड आहे. आता याचं जर विभाजन आपण केलं तर ते प्रामुख्याने इसवी सन पूर्व 2700 ते 1500 हा कालखंड आहे हडप्पा संस्कृतीचा. त्यानंतर इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600चा जो कालखंड आहे त्याला आपण वैदिक संस्कृती. आणि याच कालखंडामध्ये विदेशी आर्यांचं भारतामध्ये आगमन झालं आणि प्रगल्भ असलेली जी संस्कृती आहे तिला नेस्तनाबूत करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली. तर विदेशातून आलेल्या आर्यांनी सुरुवातीला काय केलं, हळूहळू शेतीची कला भारतीयाकडून शिकली. भारताच्या उत्तर भागामध्ये बरेच राज्य त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि प्रगल्भ झाल्यानंतर, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्यानंतर भारतीय जनतेला त्यांनी अंधश्रद्धेमध्ये ठेवण्याची जी प्रक्रिया सुरू केली. तर यांचाच एक महत्वाचा विधी होता तो म्हणजे यज्ञ. आणि मग यज्ञ का केले जात असेल तर मनाच्या शांतीसाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी वगैरे यज्ञ केला जातो. आणि तुम्हाला माहितीच आहे यज्ञ म्हणजे यज्ञ ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस मंत्राचं पठण केलं जातं आणि मंत्राचं पठण कोण करतो, पुरोहित. आणि पुरोहित ही जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली आणि भारतीय जनतेला काय केलं, मग वेठी धरायला सुरुवात केली, अंधश्रद्धेमध्ये ठेवायला सुरुवात केली, कर्मकांडामध्ये व्यस्त ठेवलं.
पण शेवटी सगळेच त्याला साथ देतात असं नाही. याच्या विरोधात वैचारिक आंदोलन सुरू झालं. याची सुरुवात चारवाक कपिल यांनी केली आणि या आंदोलना सर्वोच्च स्थानी जर कुणी नेलं असेल तर महाकारुणिक तथागत गौतम. या बौद्ध धर्माची जी तत्व आहेत इसवी सन पूर्व 528 ते 483, इसवी सन पूर्व 528 का उल्लेख केला आणि राजकुमार सिद्धार्थाला इसवी सन पूर्व 528 मध्ये ज्ञान प्राप्त झालं आणि त्यानंतर 45 वर्ष याचा प्रसार केला. आणि हा मानवतावादी धर्म आहे, पूर्णतः मानवाच्या आचरणावर आधारित. त्यामुळे मोठमोठ्या राजांनी याचा स्वीकार केला आणि सम्राट अशोकाच्या काळात तर हा धर्म भारताच्या बाहेर गेला. आणि आज आपण पाहतो जगामध्ये अनेक देशांनी हा धर्म स्वीकारल्यामुळे त्यांची प्रगती. हे लक्षात घ्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय माझा, ही प्रगल्भ संस्कृती आहे. या प्रगल्भ संस्कृतीला तडा देण्याचं काम विदेशी आर्यांनी केलं आणि त्यानंतर ते सातत्यपूर्ण चालू आहे. पण प्रत्येक कालखंडामध्ये कुणीतरी असा निर्माण झालेला आहे आणि त्यांनी या व्यवस्थेतून यांच्या बंधनातून भारतीय जनतेला मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे संत कबीर आहेत, इसवी सन पूर्व 1398 ते 1518 120 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनतेला कर्मकांडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत रविदास आहेत. त्यानंतर 1630 ते 1680 50 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चातुर्वर्ण व्यवस्थेअंतर्गत जो क्षुद्र घटक आहे त्यांच्या हातामध्ये तलवारी दिलेल्या आहे आणि देशाचं रक्षण केलेलं आहे, स्वतःचं राज्य निर्माण केलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकाराम यांनी देखील भारतीय जनतेला बंधनातून मुक्त करण्याचा, अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 1827 ते 1890 या कालखंडामध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनतेला बंधनातून मुक्त केलेला आहे, शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. आणि या सर्वांच्या प्रयत्नांना कायद्यामध्ये तरतूद करून, घटनेमध्ये तरतूद करून खऱ्या अर्थाने त्यांचं जे कार्य आहे पूर्णत्वास नेलेलं आहे ते म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांचे हे जे कार्य आहे ते भारतापुरतं मर्यादित नाहीये, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करण्यासारखं आहे. आणि याची दखल देखील विदेशातील लोकांनी घेतलेली आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या या कार्याला प्रभावित होऊन अनेक लोकांनी त्यांना वेगवेगळ्या उपाध्या दिलेल्या आहेत. आणि त्यातीलच एक उपाधी म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज, अर्थात ज्ञानाचं प्रतीक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता ही पदवी सुरुवात कशी झाली हे पाहणे गरजेचं आहे. तर जगामध्ये अमेरिका खंडातील एक विद्यापीठ आहे कोलंबिया विद्यापीठ. या कोलंबिया विद्यापीठाचा 250वा जो वर्धापन दिन होता, आताच या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय सचिव आदरणीय कांबळे गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी हेंद्रेपाडा शाखेतर्फे स्वागत करतो. जय भीम गुरुजी. तर 250व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी या विद्यापीठातून शिकून गेलेल्या 100 विद्यार्थ्यांची जी यादी आहे ती तयार केलेली आहे. आणि मग त्या मंडळातील जाणकार लोकांनी या 100 मध्ये टॉप कोण याचा विचार करून सर्वात अग्रस्थानी जगातील ज्ञानी पुरुषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय केलेली आहे, गणना केली. म्हणजे थोडक्यात पहिला क्रमांक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले. आणि हा मिळत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 1913 ते 1916 या कालखंडामध्ये त्या ठिकाणी जे शिक्षण प्राप्त केलेलं आहे त्याला प्रमाण मानलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्या विद्यापीठाच्या आवारामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, बाबासाहेबांचा पुतळा बसवलेला आहे आणि त्याच्या खाली सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक, हे आवर्जून ब्रीद कोरलेलं आहे. त्यानंतर टोरोंटो या ठिकाणी सायमन फ्रेजर विद्यापीठातील ग्रंथालयात बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. आणि या विद्यापीठातून शिक्षण घेऊन गेलेले जे विद्यार्थी आहेत ते बाहेर गेल्यानंतर सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनात जे उत्कृष्ट कार्य करतात त्यांचा गौरव म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे त्यांना उपाधी देण्यात येते. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या क्लेमेंट हाऊसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. हंगेरी या देशामध्ये आदिवासी जमातीच्या उद्धारासाठी जय भीम जे नेटवर्क आहे ते कार्यरत आहे. त्याचबरोबर कॅनडातील यॉर्क विद्यापीठात स्कॉट लायब्ररीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 2015 मध्ये बसवण्यात आलेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे भारतापुरतं मर्यादित नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची
दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. तर ज्ञानाचे प्रतीक कसे, तर हा सांगण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. बाबासाहेबांचा कालखंड म्हणजे 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956. हिंदू धर्मांतर्गत असलेली महार जातीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. बालपणामध्ये बाबासाहेबांवरती म्हणजे रामजी बाबांच्या हस्ते जे संस्कार झालेले आहेत आणि अनेक परिस्थितीवर मात करून साधारणतः 1900च्या आसपास बाबासाहेब आंबेडकरांची जी शिक्षण प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि 1923 मध्ये ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया संपली. हे लक्षात घ्या. पण यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी BA, MA, PhD, DSc, LLD, DLiT आदी विभिन्न ज्या डिग्र्या आहेत त्या संपादन केलेल्या आहेत. या ठिकाणी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. सगळ्यांना समजेल असं थोडक्यात सांगतो की एखादा विद्यार्थी शाळेमध्ये ऍडमिशन घेतो वयाच्या 6व्या वर्षी. वेगवेगळ्या कोर्समध्ये जाण्याऐवजी साधं आर्ट साईडचे कोर्स घेऊया. तर एखादा विद्यार्थी काय करतो, 12वी पास होतो, त्यानंतर तो ग्रॅज्युएट होतो. ग्रॅज्युएट होण्याला 15 वर्ष लागतात पहिलीपासून. त्यानंतर MA व्हायचं असेल तर त्याला 17 वर्ष लागतात. शिक्षणाचे 17 वर्ष अधिक शाळेत गेलेली किती वर्ष, 6 वर्ष, म्हणजे किती झाले, 23 वर्ष. पण या 23 वर्ष अभ्यास करून त्याला फक्त कोणती डिग्री प्राप्त होते, MA. एकच डिग्री त्याला प्राप्त होते, लक्षात घ्या. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या 23 वर्षाच्या कालखंडामध्ये या विभिन्न डिग्र्या प्राप्त केलेल्या. त्यातील 2 डिग्र्या BA आणि आणखी एक डिग्री फक्त भारतातील आहे. बाकी सर्व जे डिग्र्या ज्या आहेत त्या विदेशातील आहेत. आणि या डिग्र्या घेण्याचं महत्वपूर्ण उद्देश हजारो वर्षापासून माझा जो अस्पृश्य बांधव आहे, हिंदू धर्माच्या बंधनामध्ये आहे, त्याला मुक्त करण्यासाठी हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आणि मग 1920 पासून बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक जे आंदोलन आहे ते सुरू केलेलं आहे. आणि सुरू करत असताना सर्वात अगोदर आपल्या या चळवळीचं एखादं वर्तमानपत्र असावं या उद्देशाने त्याने मूकनायक या वर्तमानपत्राची काय केलेली आहे, सुरुवात केली. त्यानंतर मग बहिष्कृत भारत आलं, त्यानंतर समता आलं, जनता आलं आणि त्यानंतर प्रबुद्ध भारत आदी विभिन्न वर्तमानपत्र काढून या चळवळीला न्याय देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि त्यानंतर 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी एका संघटनेची स्थापना केली. आणि मग 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या हाती हिंदू धर्माचे सूत्र आहे त्यांना सुधारण्यासाठी, अस्पृश्य बांधवांना न्याय देण्यासाठी काही आंदोलनाची सुरुवात. त्यातील पहिलं आंदोलन असेल तर ते म्हणजे महाडचा 14 तळे सत्याग्रह. पाणी हे निसर्ग निर्मित आहे. आम्ही बौद्ध असल्यामुळे निसर्ग निर्मित म्हणतो. दुसरे जर कोणी असते तर उल्लेख केला असता पाणी हे देवाने निर्माण केले. तर हे निसर्ग निर्मित जे पाणी आहे, आम्ही हिंदू धर्मातील घटक असूनही आम्हाला त्या ठिकाणी जाण्याचा, ते पाणी पिण्याचा, त्याला स्पर्श करण्याचा अधिकार नाहीये. तो समानतेच्या तत्वावर मिळावा यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 हे आंदोलन केले. उपस्थित हजारो लोकांच्या साक्षीने बाबासाहेब आंबेडकरांनी ते तळ्यावर गेले. पाण्याचं पाणी प्राशन प्रतिकात्मक आहे. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी जमलेल्या जमावावर हल्ला केलेला. पण बाबासाहेबांनी त्यावेळेस कार्यकर्त्यांना शांतीचा संदेश दिलेला. बाबासाहेबांनी आदेश दिला असता बरंच काय झालं असतं, पण तसं झालेलं नाही. आणि आणखी किळसवाणी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी एक कार्यक्रम झालेला आहे, मनुवादी लोकांनी केलेला आहे. तळ्याचं शुद्धीकरण, 108 घागरी तळ्यातून बाहेर काढल्या. माणसाच्या स्पर्शाने पाणी खराब झालं आणि मग दुसऱ्या दिवशी तळ्याचं शुद्धीकरण झालं. तर 108 घागरीमध्ये काय टाकलं, पंचगव्य टाकलं. आता पंचगव्यामध्ये काय आहे, दूध आहे, तूप आहे आणि एक महत्वाचा घटक आहे गायचं गोमूत्र, म्हणजे गायचा टाकाऊ पदार्थ. म्हणजे माणसाच्या स्पर्शाने तळ्याचं पाणी खराब होतं आणि गायच्या टाकाऊ पदार्थाने पाणी काय होतं, शुद्ध होतं. ही किती किळस पाणी. म्हणजे बाबासाहेबांनी त्याला सुधारण्याची संधी दिली, पण पहिल्या वेळी पाहिजे तसं यश मिळालं नाही. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा मार्ग निवडला, मंदिर प्रवेशाचा. 2 मार्च 1930 नाशिक मुक्कामी त्याने हे आंदोलन सुरू केलं मंदिर प्रवेशासाठी, काळाराम मंदिर प्रवेशासाठी. पण हे आंदोलन देवाच्या दर्शनासाठी नव्हतं. तर आम्ही देखील तुमच्यासारखेच हिंदू धर्माचे घटक आहोत, तुम्ही मंदिरामध्ये जाता तसं आम्हालाही जाण्याचा अधिकार असावा. पण हा
हा सत्याग्रह एक दिवस नाही, एक आठवडा नाही, एक महिना नाही, 5 वर्ष चालले. पण मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही. बिचाऱ्या काळ्या रामाला देखील आमची दया आली नाही. त्यांनी दरवाजे उघडण्याचे आदेश मनुवाद्यांना दिले नाही. तो आदेश दिलेच कसा हो? त्याचं अस्तित्व तरी पाहिजे ना. आणि शेवटी मग नाशिक जिल्ह्यातील येवले मुक्कामी बाबासाहेबांनी घोषणा केली, अस्पृश्य म्हणून हिंदू धर्मात जरी माझा जन्म झाला असला तरी मरताना मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा केली. म्हणजे सुधारण्याची संधी दिली, पण सुधारण्याची तयारी नाही. त्यामुळे या धर्मात राहून उपयोग काय? घोषणा केली. त्यानंतर सामाजिक समतेसाठी बाबासाहेबांनी काय केलं? ब्रिटिशांच्या पुढाकाराने भारतीय घटना तयार होत असताना त्याचा विचार विमर्श करण्यासाठी भारतातील काही लोकांना लंडन या ठिकाणी बोलवलं. त्याचा उल्लेख आपण गोलमेज परिषद म्हणून करतो. 1930, 31 आणि 32 3 गोलमेज परिषद. तर 1930 ला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून, कारण त्यात मुस्लिमांचे प्रतिनिधी होते, ख्रिश्चनांचे प्रतिनिधी होते, शिखांचे प्रतिनिधी होते, आणि अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून राव बहादूर श्रीनिवासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघे त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि उपस्थित झाल्यानंतर त्यांनी पहिल्यापासून त्या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद आणि दुसरी गोलमेज, दोन्ही गोलमेज परिषदामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? काही मागण्या केलेल्या आहेत. तर समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, सर्व नागरिकांप्रमाणे अस्पृश्यांना देखील अधिकार मिळावेत, अस्पृश्यांवर जो सामाजिक बहिष्कार टाकला जातो तो जुलूम मानण्यात यावा, मध्यवर्ती कायदेमंडळात व मंत्रिमंडळात अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व असावे, अस्पृश्यांच्या कल्याणासाठी एक मंडळ स्थापन करण्यात यावे, आणि अस्पृश्यांना मताचा अधिकार व स्वतंत्र मतदार संघ मिळावा. 2 गोलमेज परिषदा. पहिल्या गोलमेज परिषदामध्ये ज्यांना महात्मा मानल्या जातं ते मिस्टर गांधी गेले नव्हते. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेत उपस्थित राहिले, पण बाबासाहेबांनी अस्पृश्यांची बाजू एवढी प्रखरपणे मांडलेली आहे की ब्रिटिशांची मानसिक स्थिती तयार झालेली आहे की हा घटक खरंच अन्यायामध्ये आहे, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. गांधीजी तिथे गेल्यानंतर त्यांना ज्यावेळेस कळलं की अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळत आहेत, त्यावेळेस ते काय केले? 12 नोव्हेंबर 1931 रोजी लंडनमध्ये एक हॉटेल आहे, रिट्स हॉटेल, यामध्ये गेले. त्या ठिकाणी मुस्लिम प्रतिनिधी उपस्थित होते. तिथे जाताना ते कुराणाची प्रत घेऊन गेले, आणि तिथे गेल्यानंतर मुस्लिम प्रतिनिधींना काय सांगतात? मी तुम्हाला तुमचे सगळे अधिकार देतो, तुम्हाला मी विरोध करत नाही, पण बाबासाहेब अस्पृश्यासाठी जे अधिकार मागतायत त्याला तुम्ही काय करा? विरोध करा. कारण हे एखाद्या धर्मामध्ये फूट पाडणं हे तुमच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं नाही. तर शेवटी मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींना माहित होतं मिस्टर गांधी काय आहेत, लक्षात घ्या. त्यावेळेस त्यांनी फक्त मौन धारण केलं, आणि मौन धारण केलं, काही व्यक्त केलं नाही. त्यामुळे गांधीजींना वाटलं की आपलं काय इथे आपल्या मताचा विचार होत, आणि त्यामुळे मग इतिहासामध्ये एक वाक्य आहे, गांधीजी उद्विग्न होऊन भारतामध्ये काय आले? परत आले. दोन्ही गोलमेज परिषद. आणि मग या 2 वर्षाच्या परिश्रमानंतर 1932 मध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड याने काय केलं? जातीय निवाडा जाहीर. आणि या जातीय निवाड्यानुसार आम्हाला काय मिळालं? अस्पृश्यांना काय मिळालं? त्यामध्ये काय ठरलं? तर त्यात पहिलं ठरलं जे अल्पसंख्याक आहे, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख यांना स्वतंत्र मतदारसंघ. दुसरी गोष्ट मिळाली अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ. तिसरी गोष्ट मिळाली की अस्पृश्यांना 2 मताचा अधिकार. हे लक्षात घ्या, या बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळाल्या. 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर आम्हाला हे मिळालेलं आहे. वेगळा मतदारसंघ याचा अर्थ त्या ठिकाणी आमचेच उमेदवार उभे राहतील, आणि जो दुहेरी मताचा अधिकार मिळाला अस्पृश्यांना, एक म्हणजे जनरल उमेदवारासाठी मत देणे, आणि दुसरं म्हणजे आपल्या प्रतिनिधींना मत देणे. आणि मला वाटतं जवळजवळ 78 जागा आपल्याला मिळाल्या. हे लक्षात आहे. बाबासाहेब कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेत होते, पण इकडे आंदोलन करत असताना गांधीजींना पकडल्यानंतर त्यांना येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं ब्रिटिशांनी. आणि गांधीजींना ज्यावेळेस कळलं की हे न्यायनिवाडा झालेला आहे, अस्पृश्यांना त्यांचे अधिकार मिळालेले आहेत, तर मग गांधीजींनी काय सुरू केलं की अस्पृश्यांना अधिकार मिळणे म्हणजे हिंदू धर्मात एक प्रकारची फूट पाडलेली आहे, हे वेळीच रोखलं पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं. लक्षात घ्या, बाबासाहेब कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेत होते, मागे हटण्याचा प्रश्नच नाहीये. 3 वर्षाच्या परिश्रमानंतर हे मिळालेलं आहे. गृहीत धरा, उपोषण चालू,
बाबासाहेब माघार घेत नाहीत. उपोषण चालू, बाबासाहेब माघार घेत नाहीत. उपोषण चालू, बाबासाहेब माघार घेत नाहीत. एक दिवस असा आला असता की मला वाटतं सांगण्याची आवश्यकता. पण त्या दरम्यान काय झालं, अनेक राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी बाबासाहेबांवरती दबाव आणला. बाबासाहेबांना कुणाच्या धमक्या येऊ लागल्या. गुजरात मधून काही युवकांनी खुनाने लिहिलेली पत्र बाबासाहेबांना, पण याला भिणारे बाबासाहेब नव्हते. महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी विचार केला, या प्रकरणामध्ये गांधीजीचं जर काय बरं काय झालं तर याला जबाबदार कोणाला धरण्यात येईल? मला धरण्यात येईल. मी म्हणजे कोणत्या जातीचा? अमुक अमुक या जाती. आणि पूर्ण भारतामध्ये माझा समाज संख्येने काय आहे? कमी आहे. त्यांच्यावर अन्याय होईल. आणि मग तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करून बाबासाहेब आंबेडकर तडजोडीला तयार झाले. आणि जी तडजोड झाली, ती तडजोड म्हणजे काय आहे? पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे? 3 गोलमेज परिषदाच्या द्वारे बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना बरंच काय मिळवून दिलं. पुणे करार झाला नसता तर विचार करा तुम्ही, आमची सर्वांगीण प्रगती झाली. 78 आमचीच माणसं निवडून गेली असती. तत्कालीन परिस्थितीचे विचार करून बाबासाहेब आंबेडकर तडजोडीला तयार झाले. आणि यामुळे काय मिळालं? वेगळ्या मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ मिळाला. 78 जागाऐवजी 148 जागा मिळाल्या. पण काय झालं? फक्त तो मतदारसंघ राखीव होणार, तिथे अस्पृश्य कॅटेगरीचा माणूस उभा राहणार, पण मत मात्र कोण देणार? सगळी देणार. आणि त्याचाच परिणाम आज आपण बघतो. हे लक्षात घ्या. तर बाबासाहेबांनी हाही प्रयत्न केला. त्यानंतर स्त्रियांवर अन्याय करणारी जी मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ होता, त्याचं दहन 25 डिसेंबर 1927 रोजी महाड मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याचबरोबर वेळोवेळी सायमन कमिशन समोर देखील बाबासाहेबांनी अस्पृश्याची बाजू मांडली. क्रिप्स योजनेसमोर बाबासाहेबांनी काय केलेली आहे? अस्पृश्यांची बाजू मांडलेली आहे. त्याचबरोबर कोकणामध्ये मला वाटतं टीव्हीवर सिरियल आहे बाबासाहेब आंबेडकरांची, स्टार प्रवाहावर. आणि गेल्या 15 दिवसामध्ये हाच विषय चालू आहे की कोकणामध्ये जी खोती पद्धत होती, खोताच्या द्वारे कुळांवर जो अन्याय केला जायचा, ते बंद करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 17 सप्टेंबर 1937 मध्ये मुंबई प्रांतीय विधिमंडळामध्ये याच्या विरोधात बिल मांडलं. त्याचबरोबर अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी लाहोरमध्ये जे जात पात तोडक मंडळ आहे, त्याच्या परिषदेला जाण्याची बाबासाहेबांनी स्वीकारलं. त्या दृष्टीने तयारी केली, भाषणही तयार केलं. पण ते भाषण त्यांना छापण्या अगोदर पाठवलं. ते त्यांनी वाचल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पत्र पाठवून कळवलं की तुम्ही जो धर्म बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, याचा परिषदेमध्ये उल्लेख करू नका. आणि त्यामध्ये तुम्ही हिंदू धर्माचे जे पुस्तक आहेत त्यावर जो रोष ओढलेला आहे, त्याच्यावर जो टीका केलेली आहे, ती तुम्ही काय करा? तेवढी कॅन्सल करा. बाबासाहेब म्हटले यातला एक काना मात्रा अल्पविराम देखील कमी होणार. वाटल्यास मी तिथे येतो, माझं मत व्यक्त करतो. माझं मत व्यक्त झाल्यानंतर तुम्ही ठराव व्यक्त करा. काय ठराव व्यक्त करा? की आम्ही या मताशी सहमत नाही. तर तुम्ही तसा ठराव केला तरी काय हरकत नाही. पण हे तयार नव्हते. शेवटी ती परिषद झाली नाही. पण या दरम्यान हे जे सर्व आहे ते छापून तयार होतं. आणि मग हेच भविष्यामध्ये काय झालं? जातीचे निर्मूलन शासनाचं एक छोटंसं पुस्तक आहे, ते प्रकाशित झाले. आणि यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात फक्त एकत्रित जेवण केल्याने, आंतरजातीय विवाह केल्याने जातीयतेचा प्रश्न सुटणार नाहीये. तर आपल्याला काय करावं लागेल? ही विषमता निर्माण करणारे हिंदू धर्माचे जे वेद वगैरे आहेत त्याला विरोध करावा लागेल. तरच खऱ्या अर्थाने समाजातील जी जातीयता आहे ती काय होईल? नष्ट होईल. म्हणजे सामाजिक समतेसाठी बाबासाहेबांनी हे प्रयत्न केले. त्यानंतर बाबासाहेबांचा पहिल्यापासूनच जो कल होता तो भारताची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, अस्पृश्यांची आर्थिक बाजू सुधारली पाहिजे यासाठी होता. यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन या शीर्षकाखाली ईस्ट इंडिया कंपनीचा जो 1792 ते 1898 चा कालखंड आहे याचा आढावा घेणार. ब्रिटिश शासन अस्पृश्यांवर अन्याय कसं करतं, भारतीयांवर आर्थिकदृष्ट्या अन्याय कसं करतं, यासाठी एक प्रबंध लिहिला आणि तोच त्यांनी MA साठी सादर केला. आणि याद्वारे बाबासाहेब आंबेडकरांना MA ची जी डिग्री आहे ती मिळालेली आहे. त्यानंतर द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयाचा प्रश्न, हा जो प्रबंध आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन मध्ये
स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत सादर केला आणि त्याद्वारे त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स DSc पदवी 1923 मध्ये मिळाली. तर या रुपयाचा प्रश्न यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे की ब्रिटिशांची जी चलनविषयक धोरण आहे इंग्रजांचं, त्यावर त्यांनी टीका केलेली आहे. या धोरणामुळे भारतीय जनतेचे हाल होत आहे. भारतीय रुपया स्थिर झाल्याशिवाय भारतातील महागाई कमी होणार नाही आणि भारतीय गरिबांची जी पिळवणूक आहे ती थांबणार नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी सुचवलं की चलन निर्मिती करणारी जी प्रक्रिया आहे त्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी एखादी संस्था असावी आणि याला अनुसरूनच भारतीय चलन पद्धती सुधारण्यासाठी हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या एकूण 50 बैठका झाल्या. या बैठकांमध्ये जवळजवळ 46 अर्थतज्ञांचं मत जाणून घेण्यात आलं आणि या 46 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होते. आणि यामध्ये प्रामुख्याने रुपयाची जी किंमत आहे एकास 4 असावी की एकास 6 असावी, म्हणजे एक सिलिंग 6 पेन्स ठरवणे योग्य आहे असं सर्वानुमते सुचवण्यात आलं. आणि ज्या सगळ्यांनी सुचवलं त्यांनी जो आधार घेतला तो बाबासाहेब आंबेडकरांद्वारा लिखित जे पुस्तक आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयाचा प्रश्न, या पुस्तकाचा आधार घेतलेला आहे. मग याच तत्वाला आदर्श मानून 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ची काय करण्यात आलेली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. आर्थिक बाजू सुधारण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. त्यानंतर भारतीय जनतेमध्ये, भारतीय लोकसंख्येमध्ये कामगारांचा जो वर्ग आहे त्यांना न्याय देण्यासाठी 15 ऑगस्ट 1936 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची काय केली, स्थापना केली. आणि बाबासाहेब 1942 ते 1946 इंग्रजांच्या मंत्रिमंडळामध्ये काय होते, मजूर मंत्री म्हणून कार्यरत होते. पण ज्यावेळेस ही संघटना स्थापन झाली स्वतंत्र मजूर पक्ष, त्यावेळेस 15 ऑगस्ट 1936 रोजी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये या पक्षाची जी धोरणं आहेत, आर्थिक धोरणं आहेत ती छापून आली. ती काय आहेत तर भारतातील शेतीच्या प्रगतीसाठी लँड मॉर्गेज बँका, सहकारी पतपेढ्या, खरेदी विक्री मंडळे स्थापन करण्यात यावी बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले. भारतातील शेतकऱ्यांना ज्या जमिनी आहेत त्या कमी आहेत, त्यामध्ये भांडवल गुंतवायला वाव नाही. त्यामुळे भारत सरकारने इंग्रजांनी कारखाने वाढवावे. या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी जे कामगार आहेत त्यांना वेगवेगळ्या उद्योगाचं प्रशिक्षण देण्यात यावं. त्याचबरोबर लोक कल्याणासाठी उद्योगधंदे, मालकी व व्यवस्थापन सरकारने आपल्याकडे घ्यावे. शेतकरी कामगार यांचं राहणीमान सुधारण्यासाठी सरकारने कामगारांचं जे पगार आहेत, वेतन आहेत ते वाढवावं. नोकरी लावणे, बडतर्फ करणे, पगार वाढ करणे याचं सर्व जे कंट्रोल आहे ते सरकारकडे असावं आणि गरिबांसाठी कायदे करून त्यांना कर्जमुक्त करण्यात यावं. अशा प्रकारच्या सूचना स्वतंत्र मजूर पक्षाच्या द्वारे बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि मजूर मंत्री असताना प्रामुख्याने काही निर्णय घेतलेले आहेत. उदाहरणार्थ धोकादायक देश खाणकाम बंदी करण्यात यावी, कामगारांसाठी आरोग्य विमा काढण्यात यावा, कामगारांसाठी गृहनिर्माण घर बांधण्यात यावी, महागाई भत्ता परिस्थितीनुसार वाढण्यात यावा. ज्या स्त्री कामगार आहेत त्या कारखान्यामध्ये काम करत असताना त्यांची जी छोटी मुलं आहेत त्यांना सांभाळण्यासाठी पाळणा घराची निर्मिती करण्यात यावी. आठवड्यातून 1 पगारी सुट्टी असावी. कामाच्या 12 तासाऐवजी कामाचे 8 तास करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याला म्हणतो ना आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, सेवा योजन जे कार्यालय आहे त्याची स्थापना करण्यात यावी. आणि प्रस्तुती काळात महिलांना काय मिळावं, थोडक्यात सुट्ट्या मिळाव्या अशी मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा या प्रकारचे जे कायदे आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर केली. त्याचबरोबर बाबासाहेबांचा जी दृष्टी होती, सर्व कडे बघण्याची दृष्टी होती बाबासाहेब, काही कमी राहिला नव्हतं. त्यामुळे 1859 ते 1945 या दरम्यान भारतामध्ये विशेषतः बिहार प्रांतामध्ये, उत्तरेमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या नद्यांमुळे काय होते ते पूर येत. त्यावेळी बाबासाहेबांनी सुचवलं हे पुराचं पाणी 4 महिने भरपूर वाहतं, परंतु 8 महिने लोकांना पाण्या वाचून तडफडावं लागतं. त्यामुळे पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि याच उद्देशाने बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर योजनेचा जो प्रकल्प आहे तो प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर करून घेतला. आणि कलम भारतीय राज्यघटनेमध्ये 262 कलम आहे.
ते कलम काय सांगतं, भारतातील वेगवेगळे राज्यांचे जे पाणी प्रश्न आहेत ना ते सामंजस्याने सोडवण्यात यावे. राज्यघटनेमध्ये देखील याची तरतूद केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. बाबासाहेब आंबेडकरांनी चीनला विरोध केला. चीनला विरोध का केला? कारण चीनने तिबेटचा ताबा घेतला होता. याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर सुचवतात की रशियाशी मैत्री नको, कारण त्यावेळी रशियामध्ये काय होता, साम्यवाद होता. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूने चालवला जो अलिप्तवाद, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये 2 गट पडले, एक साम्यवादी गट रशियाचा आणि एक भांडवलशाही गट, लोकशाही गट, तो कोणाचा होता, अमेरिकेचा, लोकशाहीचा पुरस्कार. त्यावेळी नेहरू म्हणले आम्हाला दोन्हीकडे जायचं नाही, आम्हाला वेगळं राहायचं, अलिप्त. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूच्या या धोरणावर टीका केली आणि बाबासाहेबांनी लोकशाहीला काय केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की 13 ऑक्टोबर 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मुक्कामी घोषणा केली, माझा जन्म जरी हिंदू धर्मात झाला असला तरी मरताना मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे लक्षात घ्या. आणि या निर्णयामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले. काही हिंदूंना वाटलं बरं झालं, बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य घटक आहेत, हिंदू धर्मातून दूर जात आहेत. तर जे जाणकार होते त्यांना कळलं आज हे एकटे जात आहेत, संख्येने कमी असलेले जात आहेत, भविष्यामध्ये यांच्या मागे अनेक लोक जातात. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर विश्वास ठेवणारी जी मंडळी होती त्यांच्या मनामध्ये देखील द्विधा मनस्थिती निर्माण. बाबासाहेबांचं कार्य उल्लेखनीय आहे, पण बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निर्णयामुळे त्यांच्यामध्ये थोडी शंका निर्माण झाली. आणि त्यातच मनोवाद्यांनी काय उठवलं की बाबासाहेब आंबेडकर पैशाची आहारी जाऊन, निजामाच्या आहारी जाऊन कोणता धर्म स्वीकारतायत, इस्लाम धर्म स्वीकारतायत. आणि त्याच वेळी निजामाकडून त्यांना भरपूर पैसे मिळालेले आहेत, असं बरंच काय अफवा होतं. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी बाबासाहेबांनी ठरवलं की आपण लोकांच्या मिटिंगा घेऊ. आणि याच उद्देशाने त्यांनी 30-31 मे आणि 1-2 जून 1936 या ठिकाणी मुंबई या ठिकाणी काय केलेलं आहे, महार परिषदेचं आयोजन. आणि त्या महार परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते फार उल्लेखनीय आहे. मुक्ती कोण पथे या नावाने ते प्रसिद्ध आहे. त्यामध्ये ते उपस्थित लोकांना सांगतात की हिंदू धर्म ही धर्मांतराची जी घोषणा केलेली आहे ती कशी योग्य आहे. कारण हिंदू धर्मामध्ये तुम्हाला काय मिळतं, उंची, चांगल्या प्रतीचे कपडे घातल्यामुळे तुमच्यावर बहिष्कार टाकण्यात येतो, दागदागिने घातल्यामुळे तुमच्यावर बहिष्कार टाकण्यात येतो, तुम्ही जमिनी खरेदी केल्यामुळे तुमच्यावर अन्याय करण्यात येतो, मेलेली जनावरे ओढण्यास तुम्ही नकार दिल्यामुळे तुमच्यावर अन्याय करण्यात येतो, तुम्ही मोजे बूट घातल्यामुळे तुमच्यावर अन्याय करण्यात येतो, जोहार न घातल्यामुळे तुमच्यावर अन्याय करण्यात येतो. एवढंच काय, तर शौचात जाताना तुम्ही तांब्यात पाणी नेता त्यामुळे तुमच्यावर अन्याय करण्यात येतो. त्यामुळे याच्या हिंदू धर्मात राहून उपयोग काय. त्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. आणि पहिल्यापासून म्हणजे मॅट्रिक पास झाल्यानंतर बाबासाहेबांचा जो सत्कार झाला त्यामध्ये केळुस्कर गुरुजींच्या द्वारे बाबासाहेबांना जे बुद्ध चरित्र बक्षीस मिळालं, भेट मिळालं, तेव्हापासूनच बाबासाहेबांचा कल तिकडे होता. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये ज्यावेळी स्वतःचं घर निर्माण केलं त्यावेळी त्या घराला नाव देखील काय ठेवलेलं आहे, राजगृह. कारण याचा जो इतिहास आहे तो बौद्ध धर्माशी संबंधित आहे. राजगृह ही राजा बिंबिसारची काय होती, राजधानीचं ठिकाण होतं, ज्या बिंबिसारने राजकुमार सिद्धार्थाला आश्रय दिला. त्यानंतर तथागतांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी तथागताच्या धम्माचा स्वीकार केला. एवढंच नाही तर सर्वात अगोदर भिक्षू संघाला मिळालेलं दान जे वेळुवन आहे ते राजा बिंबिसारने दिलं. आणि त्यानंतर तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर याच बिंबिसारचा जो राजा आहे अजातशत्रू, याच्या पुढाकाराने त्या ठिकाणी काय घेण्यात आलेली आहे, पहिली धम्म परिषद घेण्यात आली. अशी राजगृह नगरी, आणि तिचं नाव त्यांनी आपल्या घराला दिलेलं आहे, राजगृह. त्यानंतर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माकडे बाबासाहेबांचा जो कल आहे तो वाढत गेलेला आहे. आणि तो फक्त इथल्या पातळीवर नाहीये तर आंतरराष्ट्रीय पातळी. कारण 1950, 1954 आणि धर्मांतर केल्यानंतर 1956 3 अधिवेशनामध्ये बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिलेले आहेत. 1950 मध्ये जागतिक बौद्ध परिषद श्रीलंका या ठिकाणी भरली होती. त्या ठिकाणी 27 देशांचे प्रतिनिधी काय होते, उपस्थित होते. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना बोलण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्यावेळी बाबासाहेब बोलताना काय म्हणतात, मी या संस्थेचा सभासद नाहीये, पण बौद्ध धर्म जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे.
बौद्धांचे समारंभ कसे होतात हे मला भारतीय लोकांना सांगायचं आहे आणि हे कळून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. बौद्ध धर्म जागृत आहे की परंपरागत आहे हे पाहण्यासाठी या परिषदेमध्ये आलेलो आहे. बौद्ध धर्म मूळ तत्वांशी विसंगत अशा श्रद्धांनी बौद्ध धर्म कितपत ग्रासला आहे व मूळ रूपात तो कितपत आहे हे पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जग सिलोनला बौद्ध धर्मीय म्हणते, म्हणून सिलोन बौद्ध धर्म अनुयायी आहे की तो धर्म आजही जिवंत स्वरूपात येथे नांदत आहे याचा शोध घेण्यासाठी या परिषदेमध्ये मी आलेलो आहे. त्यानंतर 1954 मध्ये रंगून ब्रह्मदेश या देशामध्ये जी परिषद भरली त्याचे अध्यक्ष श्री फुग्न विचारण जे थायलंडचे होते ते होते. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर उपस्थित झालेले आहेत आणि उपस्थित झाल्यानंतर त्या परिषदेला संबोधित करताना बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्माचा प्रचार पाहिजे तसा झालेला नाही. यासाठी जे बौद्ध धर्मीय राष्ट्र आहे त्यांनी पुढाकार घ्यावा. 54ला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला नाहीये, पण राज्यघटना निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात की मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्मामध्ये संबंधित काही तत्व मी राज्यघटनेमध्ये तरतूद केलेली आहे. यामध्ये मी भारतीय घटनेचा शिल्पकार आहे. भारतीय घटनेमध्ये पालीचा उद्धार व्हावा, विकास व्हावा याची तरतूद मी करून ठेवलेली आहे. भारत देशाचा जो राष्ट्राध्यक्ष आहे त्याच्या राजवाड्यावरती गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिले चरण धम्मचक्र प्रवर्तन हे मी नोंदलेलं आहे. आणि तुम्हाला कधी अधिवेशनाच्या काळात मुंबईच्या विधान भवनामध्ये जरी जाण्याची वेळ मिळाली तर ज्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष बसतात त्यांच्यावरती धम्मचक्र प्रवर्तन हे लिहिलेलं आहे. कधी पाहण्याचा योग आला तर जा. तरतूद सगळी करून ठेवलेली आहे, परंतु फक्त प्रतिनिधी त्याचं अनुकरण करत नाही. त्याचबरोबर भारतीय पार्लमेंट निशाण्यावरती अशोक चक्र हे जे मी नोंद केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. औरंगाबाद या ठिकाणी बौद्ध धर्माशी संबंधित मिलिंद महाविद्यालय आहे मी स्थापन केलेलं आहे. एवढंच नाहीये तर माझा असा मानस आहे भारतातील प्रमुख शहरामध्ये बुद्ध विहार स्थापन करायची आणि त्या ठिकाणी दर रविवारी उपासना होईल. आणि त्याचबरोबर 24 नोव्हेंबर 1956 सारनाथ या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्धांचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी कुठे जावं, दर रविवारी बुद्ध विहारामध्ये. बौद्ध धर्म स्वीकारण्या अगोदर बाबासाहेबांची ही पार्श्वभूमी तयार होती आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर 12 मे 1956 रोजी BBC केंद्रावरून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माशी संबंधित जे भाषण दिलं त्याचं शीर्षक आहे मला बौद्ध धर्म का आवडतो. याबद्दल बाबासाहेब म्हणतात मला बौद्ध धर्म आवडतो कारण तो मला 3 तत्वे देतो जी जगातील कोणत्याही धर्मात मिळत नाहीत. सगळे धर्म देव, आत्मा, पुनर्जन्म याचीच व्याख्या करतात, मात्र बौद्ध धर्म मला प्रज्ञा, समता, करुणा शिकवतो. बौद्ध धर्म जगाला हेच सांगू इच्छितो की कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही. केवळ मनुष्यच आपल्या सत्सद विवेक बुद्धीने समाजाला वाचवू शकतो आणि ती त्याला प्रज्ञाशील आणि करुणेने प्राप्त होते. कोणतेही धर्मांतर हे कटुता निर्माण करू शकते. बौद्ध धर्म हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. माझे धर्मांतर हे माझ्या देशाच्या संस्कृतीला किंवा इतिहासाला धक्का न पोहोचवणारे असेल याची मी काळजी घेतलेली आहे. म्हणजे जो बौद्ध धर्म मी स्वीकारलेला आहे या माझ्या निर्णयामुळे भारतीय संस्कृतीला धक्का निर्माण होणार नाहीये, कारण बौद्ध धर्माची उत्पत्ती भारतामध्ये झाली. आणि त्यानंतर मग 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानवादी बौद्ध धर्माचा पंते चंद्रमणींच्या द्वारे स्वतः स्वीकार केला आणि उपस्थित लाखो लोकांना त्या धर्माची दीक्षा दिली. पण ही दीक्षा देत असताना त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली, त्यामध्ये काय दिलेले आहेत आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि बाबासाहेबांना पूर्ण कल्पना होती माझा जो समाज बांधव आहे त्याच्यावरती हिंदू धर्माचा पगडा आहे, 33 कोटी देवांचा पगडा आहे आणि त्यातल्या त्यात या 33 कोटी देवामध्ये जे टॉपचे देव आहेत त्यांचा पगडा आहे. पण हा पगडा कमी केल्याशिवाय मला विज्ञानवादी धर्म देता येणार नाही. त्या 22 प्रतिज्ञेमध्ये ज्या पहिल्या 5 प्रतिज्ञा आहेत त्या हिंदू धर्माचे देव आहेत त्या नाकारणाऱ्या आहेत आणि त्या नाकारल्यानंतर तुमच्या ज्या प्रतिज्ञा आहेत बौद्ध धर्माची संबंधित आहे. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी जो दिवस निवडला त्याला अधिक ऐतिहासिक आधार, कारण अश्विन महिन्यातील दशमी आहे आणि आता जो संदर्भ आहे
तो इसवी सन पूर्व साधारणतः 3ऱ्या शतकामध्ये कलिंग युद्धानंतर सैरभैर झालेला अशोक ज्यावेळेस बौद्ध धर्माचा अनुयायी बनला, ज्यावेळेस बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ती अश्विन महिन्यातील दशमी होती आणि त्याचाच संदर्भ घेऊन 1956 ला तो दिवस आहे तो 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी आला. आता बरेच जण वाद निर्माण करतात की धम्मचक्र प्रवर्तन दिन कोणत्या दिवशी साजरा करायचा? 14 ऑक्टोबर. पण भारतातली एकमेव संस्था आहे भारतीय बौद्ध महासभा, ही हिंदू धर्माचा ज्या दिवशी दसरा असतो कारण त्या दिवशी सम्राट अशोकाचा संदर्भ आहे, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी काय केलेली आहे? दीक्षा घेतलेली आहे. आणि हे घेत असताना आणखी एक महत्वाचं काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जर विचार करता बौद्ध धर्माचा जो ग्रंथ आहे तो त्रिपिटक आहे, तो फार मोठा आहे. तर माझ्या लोकांना मला त्या सर्वाचा सार थोडक्यात द्यायचा आहे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाची काय केलेली आहे? या ग्रंथाची काय केली? निर्मिती. कुठल्याही धर्माचा माणूस प्रामाणिकपणे बुद्ध अँड हिज धम्म जर वाचला, प्रामाणिकपणे म्हणतो चांगलं घेण्यासारखा विचार करून जर वाचला, तर कुठलाही धर्माचा माणूस या पुस्तकाने निश्चित, या ग्रंथाने निश्चित प्रभावित होईल आणि तो बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याशिवाय राहणार. पण होतंय काय? दीक्षा घेण्या अगोदर मन हे पुस्तक चांगलं नसेलच असं गृहीत धरून वाचलं जातं, त्यामुळे त्यातले सगळे त्रुटी शोधण्याचं काम केलं. तर म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांनी धार्मिक दृष्ट्या हिंदू धर्मातून आम्हाला मुक्ती केलेली आहे, आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञानी माणसाचे काही गुण असतात ना, ज्ञानी माणूस फक्त स्वतःचा विचार करत नाही. आणखी एक महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला, कारण आपले 2 राष्ट्रीय सण आहेत, एक 15 ऑगस्ट आणि दुसरा 26 जानेवारी. 15 ऑगस्टचं महत्व काय आहे की इंग्रजांच्या बंधनातून आम्ही मुक्त झालो, त्यामुळे तो दिवस आम्ही स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा. पण 26 जानेवारीचं महत्व वेगळं आहे. इंग्रज भारताला स्वातंत्र्य देण्या अगोदरच या मनस्थितीचे होते की एवढ्या मोठ्या देशाला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत, पण आम्ही गेल्यानंतर या मोठ्या देशाचा कारभार कसा पाहिला जाणार, यासाठी एखादी नियमावली तयार पाहिजे. आणि त्याला अनुसरून 1946 जुलैमध्ये राज्यघटना निर्माण करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. समिती तयार झाली. 296 जण निवडून आले. आता ही 296 जण पूर्ण भारतातील होते, वेगवेगळ्या प्रांतातील होते आणि यांना निवडून कोण देणार होतं? त्या क्षेत्रातील विधानसभा सदस्य, निवडून आलेले आमदार. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला तर आता महाराष्ट्र आहे, पण त्यावेळेस कोणता प्रांत होता? मुंबई प्रांत होता. पण मुंबई प्रांतातील सर्व काँग्रेस पुढाऱ्यांनी ठरवलं काही झालं तरी या माणसाला घटनेवर जाऊ द्यायचं नाही. आणि बाबासाहेबांना तर वाटत होतं देश चालवण्याचे नियम तयार करण्यात येत आहेत, त्यामध्ये मी असणं गरजेचं आहे, माझ्या बांधवांची तरतूद होणं गरजेचं आहे. त्यावेळी बाबासाहेबांची ही इच्छा एका व्यक्तीने पूर्ण केली, ती म्हणजे जोगेंद्रनाथ मंडल. आणि मग बंगाल प्रांतात 7 आमदारांच्या पाठिंब्यावरती बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर, आणि घटना समितीमध्ये गेल्यानंतर 9 डिसेंबर 1946 घटना समितीचे जे काम आहे ते सुरू झालं. 13 तारखेला नेहरूंनी घटनेच्या संदर्भात जे प्रस्ताव वगैरे सादर केले आणि त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले जयकर यांनी सुचवलं की 296 निवडून गेले होते, प्रत्यक्ष कामगामध्ये 207च होते, कारण त्यामध्ये संस्थानांचे प्रतिनिधी नव्हते आणि मुस्लिमांचे प्रतिनिधी नव्हते. कारण मुस्लिमांना वेगळं राष्ट्र पाहिजे होतं आणि संस्थानिकांना भारतामध्ये विलीन व्हायचं नव्हतं, भारतामध्ये सामील व्हायचं, त्यामुळे ते नाराज झाले. तर जयकर यांनी सुचवलं या निवड प्रक्रियेमध्ये कुणाचं असणं आवश्यक आहे? मुस्लिम लीगचं आणि संस्थानांच्या प्रतिनिधी. त्यामुळे तिथे वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण झाल्यानंतर सभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. 17 तारखेला सुरू झाल्यानंतर अचानक बाबासाहेब आंबेडकरांना तुमचं मत व्यक्त करा घटना समिती समोर बोलवण्यात. वास्तविकता नियम असतो, नियोजन असतं, आज कोण बोलावं, अगोदर परवानगी घ्यावी लागते, त्यानंतर परमिशन मिळते आणि त्यानंतर मत व्यक्त करायचं. तर बाबासाहेबांना वाटलं माझ्या अगोदर बरीच बोलणारी मंडळी, कदाचित 1-2 दिवसांनी माझा नंबर येईल. पण अचानक बाबासाहेबांना पाचारण करण्यात आलं आणि ठराविक अवधी देण्यात आला. हेतू हाच होता की या माणसाची तयारी नसणार आणि या माणसाचं ततपप काहीतरी होणार, विषयाला न्याय देऊ शकणार नाही. पण बाबासाहेब उभे राहिले, सर्वात अगोदर अध्यक्षांचे आभार व्यक्त केले आणि बाबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली. दिलेला अवधी कधी संपला हे कळलंच नाही आणि बाबासाहेबांनी नेहरूंचे बरेच मुद्दे काय केले? खोडून काढले. आणि त्यातील काही उल्लेखनीय मुद्दे म्हणजे आपण सर्व भारतीय वेगवेगळ्या गटात विभक्त असलो तरी परिस्थिती अनुकूल झाल्यास कुठलीही शक्ती भारताला विजय होण्यापासून रोखू शकणार नाही.
मुस्लिम लीग आज वेगळ्या मुस्लिम राष्ट्राचा आग्रह धरतोय, पण भविष्यामध्ये त्यांना जाणीव होईल की भारतामध्ये राहण्यातच त्यांचं काय आहे भलं आहे. एका भाषणाने सगळं सभागृह स्तब्ध झालं. यामध्ये कटुता नव्हती, कुणाला द्वेष नव्हता, प्रामाणिकपणे आपले विचार मांडले. त्यामुळे एवढा प्रभाव वाटला की घटना समितीला वाटलं या माणसाचं घटना निर्माण प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे. पण झालं काय, 1947ला पाकिस्तान होणार होता आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रांतातून निवडून आले, म्हणजे सध्या तो आपण म्हणूया बांगलादेश, तो प्रांत पाकिस्तानमध्ये झाला. आणि पाकिस्तान वेगळा झाला आणि पाकिस्तानातून 1971ला बांगलादेश वेगळा झाला. आज एका देशाचे 3 देश आहेत, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. पण 47च्या अगोदर या तिन्ही देशाचा एकच देश होता, तो कोणता? भारत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जे सभासदत्व आहे ते काय होणार होतं? रद्द होणार होतं. त्यावेळी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री BG खेर यांना एक पत्र पाठवलं. पत्राचा उल्लेख काय आहे की घटना समितीमध्ये आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान दिलेलं आहे, जे काम केलेलं आहे, जेवढं उच्च दर्जाचं आहे की त्यांच्या सेवेपासून आम्ही वंचित राहू शकत नाही. त्यामुळे पुढे जे अधिवेशन होणार आहे, ज्या सभा होणार आहेत, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही मुंबई प्रांतातून निवडून पाठवा. आणि अशा प्रकारे ऑगस्ट 1947 मध्ये बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांदा घटना समितीवर निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली. मसुदा समितीचं अध्यक्ष केलं. एकूण 7 सदस्य होते. मसुदा समितीचं काम काय होतं की जे ठराव मांडले जातात त्या ठरावाला अंतिम स्वरूप देत असताना त्यामध्ये काय जे सुचवण्यात येत असत आणि त्याला अंतिम स्वरूप देण्यात. पण एकूण 7 सदस्य होते, त्यातील फक्त बाबासाहेब आंबेडकर एकटे योगदान देऊ शकले. बाकीचे 6 जण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे या कामापासून दूर राहिले आणि बाबासाहेबांनी अथक प्रयत्न करून घटना तयार केली आणि तयार झालेली जी घटना आहे देशाला अर्पण करण्यात आली, देशाच्या सुपूर्द करण्यात आली 26 नोव्हेंबर 1946. म्हणजे 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949, साधारणतः 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. त्यामुळे दरवर्षी आपण काय करतो, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि त्यानंतर 2 महिन्याने म्हणजे 26 जानेवारी 1950 या घटनेनुसार देशाचा राज्यकारभार काय झाला, सुरू झाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोणाचं राज्य आलं? जनतेचं राज्य आलं, लोकांचं राज्य आलं. त्यामुळे तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण काय आहे, लोकशाही जर बलवान बनवायची असेल तर 4 आधारस्तंभ आहेत. एक कायदे मंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ, मंत्रिमंडळ, तिसरं न्याय मंडळ आणि चौथा असतं प्रसार माध्यम. लोकशाही परिपक्व करण्यासाठी ही 4 खांब आहेत. पण आजचं जे प्रसार माध्यम आहे, एवढे रियालिटी शो आहेत, गाण्याचे शो आहेत. 26 जानेवारीच्या अगोदर काय केलं जातं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कुणी योगदान दिलं तेच, 15 ऑगस्टला तेच, 26 जानेवारीला तेच. पण कुठल्याही कार्यक्रमामध्ये घटना निर्मिती प्रक्रिया आणि बाबासाहेबांचं योगदान सांगण्यात येत नाही. फक्त मराठीचा एक गायनाचा शो होता, त्यामध्ये उल्लेख करण्यात आला. त्यात उल्लेख का करण्यात आला, त्याचे जे जज होते ते आनंद शिंदे. लक्षात घ्या तुम्ही, बाकी कुठल्याही कार्यक्रमामध्ये याचा उल्लेख होताना दिसत नाही. पण लक्षात घ्या, एक ग्रामीण म्हण आहे ना, कोंबड्याला झाकून ठेवल्याने सकाळ व्हायची राहत नसते. जे सत्य आहे ते पटतं. आणि याचंच उदाहरण म्हणजे आज वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये, राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये घटना निर्मिती प्रक्रिया आणि बाबासाहेबांचं योगदान सांगण्यात आलेलं आहे. आता काही ठिकाणी घटनेमध्ये त्यांचं अभ्यासक्रमच काढून टाकण्यात आले, पण बऱ्याच ठिकाणी उल्लेख देखील करण्यात आले. आता यातील काही कलम सांगतो. म्हणजे सर्वात महत्वाचं एक कलम आहे, ते म्हणजे भारताचं, आपल्या देशाचं नाव. आपल्या देशाचं नाव हिंदी मध्ये भारत आहे आणि इंग्रजीमध्ये काय आहे, इंडिया आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की देशाचे प्रमुख लोक देखील आपल्या देशाचा उल्लेख काय करतात, वेगळ्या नाव करतात. त्यानंतर काही जण म्हणतात हे आमच्या धर्माचं राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र. पण भारत या देशाला धर्म, कारण भारत हे काय आहे, धर्म निरपेक्ष काय आहे, राष्ट्र आहे. कलम 15 काय सांगतं, जात, धर्म, लिंग, भाषा याचा भेदभाव केला जाणार नाही. त्यानंतर 25 कलम सांगतं, भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. बरोबर सांगा तसं काय असेल.
थोडक्यात रोखतो. त्यानंतर 170 कलम काय आहे? प्रत्येक राज्याचा राज्यकारभार पाहण्यासाठी विधानसभेची रचना करण्यात यावी. विधानसभेची म्हणजे आमदार निवडण्याची प्रक्रिया व्हावी. विधानसभेची, विधान परिषदेची. त्यानंतर 124 कलम काय सांगतं? न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात यावी. त्यानंतर 52 कलम काय सांगतं? देशाच्या सर्वोच्च स्थानी जो राष्ट्रपती आहे त्याची निवड करण्यात यावी. त्याचबरोबर 79 कलम काय सांगतं? संसदेची रचना करण्यात यावी. आणि संसद म्हणजे काय? पार्लमेंट. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. लोकसभेचे 543, राज्यसभेचे 250 यांचे मिळून लोक निवडून येतील. त्यांच्याद्वारे केंद्रीय मंत्रिमंडळ तयार होणार आणि ते देशाचा राज्यकारभार करणार. लोकसभेचं कंट्रोल करण्यासाठी 93 कलम सांगते की लोकसभेचा जो अध्यक्ष आहे त्याची निवड करण्यात यावी. म्हणजे देश चालवण्यासाठी सगळ्या तरतुदी यामध्ये करण्यात आले. आता वेळेअभावी फक्त ठराविक उल्लेख करतो. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मातील महार जातीचे होते. ती जात आता कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडली जाते? बौद्ध कोणत्या कॅटेगरी? एससी कॅटेगरीमध्ये मोडली जाते. पण घटनेमध्ये तरतूद करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 3 कलम महत्वाचे: 340, 341, 342. 340 कलम काय सांगतं? जे अदर बॅकवर्ड क्लास आहेत त्यांच्या विकासासाठी याची तरतूद केलेली आहे. जे इतर मागासवर्गीय याची तरतूद केलेली आहे. 341 कलम काय सांगतं? भारतामधले जे अनुसूचित जाती आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, त्याच्या विकासाची तरतुदी करण्यात आलेली आहे. आणि 342 कलम काय सांगतं? भारतातील ज्या आदिवासी जमाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, त्यांची तरतूद करण्यात आली. आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचं एक उदाहरण देतो. एसटी साठी महाराष्ट्रामध्ये 13% जागा आहेत, एसटी साठी 60% जागा आहेत, ओबीसी साठी 19% जागा आहेत, एसबीसी साठी 2% जागा आहेत, व्हीजेएनटी साठी 3% जागा आहेत, एनटीबी साठी 2.5%, एनटीसी साठी 3.5% आणि एनटीडी साठी 2%. म्हणजे या 52% जागा आहेत. आणि लाभ घेणाऱ्या जाती किती आहेत? 510. आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपल्या आजूबाजूला इतर जातीचे, इतर धर्माचे लोक राहतात आणि आपली मुलं उच्च शिक्षित झाली की त्यांच्याकडून एक प्रश्न असतो, अहो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही हो, तुमच्यासाठी काय आहे? आरक्षण आहे. पण आरक्षण म्हणजे मेहरबानी नाहीये. आरक्षण हा आमचा न्याय्य हक्क आहे. गृहीत धरा, भारतीय लोक 100 आहेत. भारताचे लोक किती आहेत? 100 आहेत. तर त्या 100 मध्ये आम्ही किती आहोत? एससी किती आहेत? 13% आहेत. एसटी किती आहेत? 60% आहेत. ओबीसी किती आहेत? 19% आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या ऑफिसमध्ये 100 जागा भरायच्या असतील तर आमच्या 13 जागा भरण्यात याव्या. आता भरल्या जातात की नाही ते तुम्ही पहा. म्हणजे आमचा अधिकार आम्हाला मिळावा ही घटनेमध्ये तरतूद आहे. हे आपण इतरांना समजावून सांगणं गरजेचं आहे. म्हणजे घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद म्हणजे कुणाचा आम्ही हिसकावून घेत नाही. आणि याचाच परिणाम असा झालेला आहे की काही वर्षापूर्वी आम्हाला आरक्षण नको म्हणणारी मंडळी आज आरक्षणासाठी काय करतायत? भांडत आहेत. कारण त्यांना देखील संविधानाचं महत्व कळलेलं आहे. लक्षात घ्या, आमची लोकसंख्या एवढी आहे, त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळावं. अशा प्रकारे घटनेमध्ये तरतूद, घटना निर्मितीची प्रक्रिया या ज्ञानी महत्व. त्यामुळे त्यांना आपण ज्ञानाचं प्रतीक म्हणतो. भारतीय जनतेमध्ये 50% साधारणतः स्त्रिया आहेत, थोडाफार कमी असतील. पण या स्त्रिया हजारो वर्षापासून हिंदू धर्मामध्ये बंधनात. तर यांना मुक्त करण्यासाठी सर्वात अगोदर 25 डिसेंबर 1927 मध्ये मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये स्त्रियांवर अत्यंत अत्याचार केले, स्त्रियांमध्ये बंधनामध्ये ठेवले, सर्व कर्मकांड त्यामध्ये भरलेलं आहे. तर पुस्तकावर प्रेम करणाऱ्या माणसाने मनुस्मृती नावाचं पुस्तक जाळलं. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल फक्त एससी स्त्रियांसाठी नव्हतं, ते तमाम भारतीय स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल. त्याचा उद्देशच असा होता की 10% लोकांच्या ती वीज सत्ता आहे, 90% लोकांवर 10% लोक जे वर्चस्व गाजवतात त्यातून हिंदू धर्माची मुक्तता करणे, हिंदू धर्माच्या कायद्यामध्ये सुसूत्रीकरण आणणे. आणखी याच्यामध्ये काय तरतुदी होत्या की कोणत्याही भारतीय स्त्रीला कोणत्याही जातीमध्ये विवाह करण्याचा अधिकार असेल, कोणत्याही जातीतील मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार असेल, एक पत्नीत्व, एकच पत्नी याची तरतूद आहे. घटस्फोटासाठी भारतीय स्त्रीला नवऱ्याप्रमाणे स्त्रीलाही परवानगी मिळावी. वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये स्त्रियांना हक्क असावा. अशा सगळ्या तरतुदी भारतीय स्त्रियांसाठी, सर्व भारतीय स्त्रियांसाठी केली. नेहरूंनी सुरुवातीला होकार दिला होता
पण 1991ला ज्यावेळेस संसदेमध्ये हे बिल मांडण्यात आलं त्यावेळेस हे बिल फेटाळण्यात आलं. ज्या कामासाठी मी इथे आहे, जे पद मी भोगतोय, त्या पदाचा उपयोग जर मी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी करत नसेल तर मला हे मंत्रीपद नको. मंत्रिपदावर लाथ मारणारा भारतातील एकमेव व्यक्ती म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब. अलीकडे मंत्रिपद मला द्या द्या म्हणून किती आरोप सिद्ध झाले तरी मंत्रिपद सोडायला लोक तयार होत नाहीत. पण या स्वाभिमानी माणसाने काय केलेलं आहे, मंत्रिपद सोडलेलं आहे. आणि हेच जे रक्त आहे याचंच अनुकरण कोण करतायत, बाळासाहेब करतायत. बाळासाहेब देखील स्वाभिमानी आहेत. कोणाची लाचारी आम्हाला नको, त्यामुळे वेगळा पर्याय दिलेला आहे वंचित बहुजन आघाडी. कारण दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीच्या मागे ससेमेरा लावला, काही चौकशी लावली तर ते घाबरतात आणि त्या पक्षामध्ये सामील होतात. पण स्वाभिमानी बाळासाहेब म्हणतात मला याची भीतीच नाही हो, कारण आज्याने बांधलेल्या घरात राहतोय. त्यानंतर मी राज्यसभेचा 6 वर्ष सदस्य होतो, त्यामुळे दर महिन्याला मला 28,000 काय मिळते, पेन्शन मिळते, ही खातोय. लक्षात घ्या, लोकांनी पैसे जमा करून दिलेल्या गाडीमध्ये फिरतोय. त्यामुळे कुणी माझ्या फकीर माणूस आहे मी, कुठली चौकशी माझ्या मागे लावा, मी तिला भीत नाहीये. पण तरीही बाबासाहेबांना पराभूत करणारी मंडळी त्यावेळेसही होती आणि बाळासाहेबांना विरोध करणारी मंडळी आजही आहे. तर या ठिकाणी नेतृत्व स्वीकारत असताना तथागतांची विचारसरणी आपण स्वीकारायची. तथागत काय म्हणतात, या पहा, योग्य वाटेल तर स्वीकार करा. त्यामुळे सर्व नेत्यांची अभ्यास करा. योग्य नेतृत्व, स्वाभिमानी नेतृत्व कोणतं आहे हे आपण ठरवा. आणि ठरवल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपल्या समोर एकच पर्याय राहतो, ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. त्यानंतर बाबासाहेबांचं जे राजकीय कार्य आहे ते 20 जुलै 1924ला सुरू झालं. 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 1928 मध्ये भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि या संघटनेच्या द्वारे वेगवेगळे प्रस्ताव मांडले. पण त्याच वेळी क्रिप्स योजनेसमोर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाच्या द्वारे ज्यावेळी प्रस्ताव घेऊन गेले त्यावेळी क्रिप्स म्हणाले की तुम्ही मजूर पक्षाच्या द्वारे हा प्रस्ताव ठेवता. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण करण्यासाठी एक वेगळा पर्याय निवडला, तो म्हणजे 1942 मध्ये 20 जुलै, तो म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि याच दरम्यान नागपूर या ठिकाणी महिलांची परिषद, समता सैनिक दलाची परिषद आणि प्रामुख्याने शेड्यूल कास्ट फेडरेशनची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. 1937 मध्ये ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना बाबासाहेबांनी काय मागण्या केलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई विद्यापीठ कायदा संशोधन बिल, वंश परंपरा कायदा संशोधन बिल, खोती पद्धत बंद करण्यात यावी, वित्त कायदा संशोधन बिल, ग्रामपंचायत बिल, मुंबई पोलीस कायदा संशोधन, अशी वेगवेगळी जी बिलं आहेत ती त्यांनी मांडलेली आहेत. आणि त्याचबरोबर फेब्रुवारी 1946 दहिवडी सातारा या ठिकाणी भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की काँग्रेसच्या तिकिटावर लढणारे जे लोक आहेत ते आपलं हित साधू शकत नाही. त्याचबरोबर काँग्रेसचं तिकीट म्हणजे गळ्यात बांधलेला पट्टा आहे. हा पट्टा का बांधतात, कारण त्याने दुसरीकडे जाऊ नये. आणि मला वाटतं याचं अनुकरण आज काँग्रेस करत नाहीये, दुसरे पक्ष करतात. आणि आमचे काही नेते मंडळी तो पट्टा जो आहे आपल्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. त्याचबरोबर माऱ्याच्या जागा काबीज करा असं बाबासाहेब म्हणतात. आणि बाबासाहेबांनी 1955 मध्ये असाही संकल्प केला की अमेरिकेच्या धर्तीवर भारतामध्ये देखील रिपब्लिकन पक्षाची आपण स्थापना करावी. काँग्रेस जो सत्ताधारी आहे त्याच्या विरोधात सगळ्या लोकांना एकत्रित करावं आणि काँग्रेसला पर्याय द्यावा, काँग्रेसला विरोध करावा. पण बाबासाहेबांच्या हयातीमध्ये हा पक्ष अस्तित्वात येऊ शकला नाही. पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 ऑक्टोबर 1957 मध्ये रिपब्लिक पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीला या पक्षाला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर मला वाटतं 1996ला आपले 4 उमेदवार उभे होते, 4चे 4 काय आले, निवडून आले. पण त्यानंतर पाहिजे तसं यश आपल्याला मिळालेलं नाही. अशा प्रकारे 5 मिनिटात हा विषय संपवतो मी. बाबासाहेबांचं शिक्षण विषयक धोरण सांगतो की भारत सरकारचा 12 मार्च 1927 रोजी शिक्षण विषयक
जो अहवाल आलेला आहे तो अहवाल काय सांगतो की शिक्षणाची पद्धती हीच जर राहिली तर या शिक्षणाचा लाभ मुलांना 40 वर्षानंतर होईल आणि मुलींना 300 वर्षानंतर होईल. त्याचबरोबर दारू विक्री करून जे उत्पन्न सरकारला मिळतं त्याचं कॅल्क्युलेशन पर हेड केलं तर 2 रुपये 17 पैसे प्रत्येक व्यक्तीला मिळतात आणि पण शिक्षणावर खर्च किती होतो फक्त 87 पैसे होतो. त्यामुळे थोडक्यात त्यांनी काय सांगितलं शिक्षणावरचं जे अनुदान आहे जो खर्च आहे तो वाढवा. शाळेमध्ये पहिलीला 100 मुलं जातात पण 4थी पर्यंत जाईपर्यंत काय होतं फक्त 18 मुलं राहतात. 82 मुलं शाळा काय करतात सोडून देतात. यामुळे प्राथमिक शिक्षण काय करा सक्तीचं करा आणि यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच सोसायटी सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईमध्ये कार्यरत आहे आणि औरंगाबाद या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद महाविद्यालय कार्यरत आहे. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना मी ज्ञानाचं प्रतीक म्हणतो आपल्यासाठी एवढं दिलेलं आहे. लक्षात घ्या. आता महत्वाची गोष्ट आहे की आपलं कर्तव्य काय. यातलं आपलं महत्वाचं कर्तव्य म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची आपण एकनिष्ठ राहायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची आपण एकनिष्ठ राहायचं आणि त्या धार्मिक कार्य करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा ही संस्था स्थापन केली. 56 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर 1977 पर्यंत अध्यक्ष होते आणि 1977 पर्यंत 1977 नंतर आजपर्यंत जागतिक रेकॉर्ड आहे एखाद्या धार्मिक संस्थेच्या अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर करत आहे. अध्यक्षस्थान भूषवत आहे. भारतामध्ये वर्षभर ही संस्था प्रोग्राम देते. 24 शिबिर राबवते. दुसरे फक्त 1 दिवस कार्यक्रम घेतात इतर वर्षभर थंड असतात आणि वर्षभर 24 शिबिर राबवणारी भारतीय लोकांवर धम्माचे संस्कार करणारी भारतामधली एकमेव संस्था आहे ती म्हणजे भारतीय बौद्ध महासभा. धार्मिक बाबतीत याचं नेतृत्व स्वीकारणं आपली काळाची गरज आहे. त्यानंतर भावनिक होऊनही चालणार नाही आपल्याला कारण आपण फार भावनिक होतो. कुठल्या एखाद्या वक्त्याने बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आम्हाला प्रभावीपणे सांगितले की आम्ही काय होतो प्रभावित होतो आणि एका व्याख्यानाचे आम्ही लोकांना 20-25 हजार देतो. बऱ्याच लोकांना 25,000 देऊन आम्ही बोलवलेलं आहे त्यांना मोठं केलेलं आहे पण ही मोठी झालेली मंडळी आज कुठे आहेत शोध घ्या तुम्ही. त्यामुळे भावनिक होऊन चालणार नाही आणि हे करत असताना महत्वाची गोष्ट आपण जे करतो त्याला आचरणाची जोड असणं गरजेचं आहे. आचरणाची जोड का म्हणतो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे. त्या सोसायटीचं सिद्धार्थ महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयातीलच एक प्राध्यापक सगळ्यांनी माहित असेल बरोबर प्राध्यापक काय म्हस्के यांनी काय बसवला गणपती बसवला. तर धम्म जागृत करणारी आपली काही मंडळी त्यांच्याकडे गेली. तुम्ही एवढ्या उच्चपदी आहात तुम्ही डॉक्टरेट आहात तुम्ही PhD प्राप्त केलेली आहे तुम्ही असं का केलं तर यांचे विचार बघा की 22 प्रती त्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत पण त्याच्या खाली बाबासाहेबांची सही कुठे. गणपती बसू नका असे बाबासाहेब कुठे सांगतात. त्यामुळे लक्षात घ्या काळ फार वाईट आहे. शिकलेली माणसंच आपल्याला धोका देत आहेत. आपल्याला शत्रूची गरजच नाहीये. आपल्याला तिलच मंडळी काय शत्रुत्वाची भूमिका पार पाडत आहे. अशा सगळ्या बाबतीत जागृत होऊन एक राजकीय नेतृत्व म्हणून बाळासाहेबांचा स्वीकार करणे धार्मिक नेतृत्व म्हणून महाउपासिका मीराताई आंबेडकरांचा कार्याध्यक्ष भीमराव साहेबांचा स्वीकार करणे काळाची गरज आहे. त्यामुळे हा फार मोठा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानाचं प्रतीक सिद्ध करत असताना 1 तासामध्ये काय काय मांडणार हो तरी माझ्या परीने मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही जे जमलात ऑनलाईन यामध्ये सहभागी झालात माझे विचार जे ऐकून घेतले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या शाखेने मला हा विषय देण्यासाठी जे पाचारण केले त्या शाखेचे उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय भीम जय भारत. सर्वांना ससने जय भीम. धन्यवाद क्षीरसागर सर. त्याचप्रमाणे आज या भारतीय बौद्ध महासभा हेंद्रेपाडा शाखेच्या या 11व्या पुष्पाच्या या प्रवचनाला ऑनलाईन उपस्थित असलेले ठाणे जिल्ह्याच्या सचिव
आणि बदलापूरच्या पालकमंत्री आदरणीय निर्मला कांबळे, त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे इतर पदाधिकारी, बदलापूर शहराचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सन्माननीय भीमराव ब्राह्मणे, सन्माननीय सेक्रेटरी अमोल गायकवाड, कोषाध्यक्ष BL सावंत सर आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, त्याचप्रमाणे कात्रप शाखेचे सन्माननीय उत्तम कांबळे आणि सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक उत्तम कांबळे हेही या ठिकाणी आजच्या या प्रवचनाला उपस्थित होते. आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय भिकाजी कांबळे आज या ठिकाणी या विहारामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. भारतीय बौद्ध महासभा इंद्रपाडा शाखेचे अध्यक्ष सन्माननीय अरविंद कांबळे, उपाध्यक्ष विद्या कांबळे, सरचिटणीस सन्माननीय सिद्धार्थ कदम आणि आयुष्यमान गणेश बर्वे, त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी आणि पंचायतचे आमचे बौद्धाचार्य, आमचे सहकारी अनिल जाधव पाचलकर हेही उपस्थित आहे. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांचा हार्दिक आभार मानतो. आणि थोडक्यामध्ये यानंतर आजच्या प्रवचनकारांचं आम्ही स्वागत करत आहोत. मी शाखेचे सचिव सन्माननीय सिद्धार्थ कदम यांना विनंती करतो की आपण आदरणीय क्षीरसागर सरांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे आज आपल्याला अनावधानानं अचानकपणे उपस्थित झालेले मुंबईचे माजी सेक्रेटरी, माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ केंद्रीय शिक्षक सन्माननीय भिकाजी कांबळे आणि आज सध्या राष्ट्रीय सचिव आहेत त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. मी शाखेच्या सचिवांना आणि सन्माननीय उपाध्यक्ष या दोघांना विनंती केली आपण दोघांनी त्यांचं स्वागत करावं. शाखेचे अध्यक्ष पण आलेले आहेत, त्यांनी पुढे आपण तिघांनी मिळून शाखेच्या संस्थेच्या राष्ट्रीय सचिवांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी आपण शरणत्य घेऊन, संस्थेच्या रिवाजाप्रमाणे शरणत्य घेऊन आजचा हा भारतीय बौद्ध महासभा हिंद्रेपाडा शाखेचा कार्यक्रम समाप्त होईल आणि त्यानंतर जो पुण्यानुमोदनचा कार्यक्रम आहे त्याला विहार सोपवलं जाईल. हात जोडा. नाथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलं. नाथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलं. नाथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि आभार.